सुरुवात करूया. परंतु बाकीचे जॉईन होतीलच. शुभ सकाळ. सुखासन, साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी आणि डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. अंतरिक्ष जगता, इनर अवेअरनेस. खांदे कोपर शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर असेल. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये. करूया श्वसन मार्ग शुद्धी. एकेका नाकपुडीने डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत आणि डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करून घ्यायची आहे. उजव्या हाताच्या 2 बोटांची चिमूट करून उजवी नाकपुडी किंचितशी वर उचलायची आहे. उजवीने एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. हीच कृती आपल्याला अजून 5 वेळा करायची आहे. सुरुवात करूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 2, 3, 4, 5. दोन्ही हात गुडघ्यांवर येतील. जाणीव आपली उजव्या नाकपुडीकडे घेऊन जायची. तिथला श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे याची जाणीव. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करूया. डाव्या हाताच्या 2 बोटांची चिमूट डावी नाकपुडी थोडीशी वर उचलून घेऊया. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत आणि आता डावीने एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. अशी आपल्याला अजून 5 आवर्तनं. एक सहज श्वास भरून घेऊया डाव्या नाकपुडीने आणि श्वास सोडत पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 2, 3, 4, 5, 6. डावा हात गुडघ्यावर, डोळे अलगद मिटलेले तसेच. दोन्ही हात गुडघ्यांवर असतील आणि आपली जाणीव आता डाव्या नाकपुडीकडे घेऊन जायची. तिथे झालेला श्वसन मार्गातला बदल. दोन्ही नाकपुड्या आपण मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. आपला श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे. चेहरा अगदी शांत, कपाळावर कोणतीही आटी नाही. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. श्वसन मार्ग शुद्धी केल्यानंतर आपण करणार आहोत आता नेत्र शुद्धी. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श आणि अलगद डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. आपण करतोय नेत्रशुद्धी. बहिर त्राटक उघड्या डोळ्यांनी आपण ओमच्या प्रतिमेचं निरीक्षण करतोय. ओमचा आकार, त्याचा केशरी रंग, त्याची चंद्रबिंदी आणि निळी पार्श्वभूमी हा सगळा तपशील आपण उघड्या डोळ्यांनी स्थिर नजरेने मनामध्ये सामावून घेत आहोत. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप किंवा परमेश्वराचं एक अक्षरी रूप म्हणजेच ओम
कालातीत, त्रिगुणातीत असा हा ओम आपण आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत. अ, उ, म आणि चंद्रबिंदू असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम. स्थिती, उत्पत्ती, लय असा हा ओम. जेव्हा पृथ्वीवर काहीही कुठलीही सजीव सृष्टी अस्तित्वात नव्हती, तेव्हा एक नाद हा अस्तित्वात होता आणि तो नाद म्हणजेच ओम. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे मिटून घेऊया आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असं ज्याचं वर्णन आहे, असा हा ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतोय. आपण करतोय अंतरत्राटक. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनामध्ये ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचं चिंतन. साधनेकडे आपली वाटचाल अनुकूल होण्यासाठी, ती अजून स्थिर होण्यासाठी आपण करतोय ओंकार साधना. श्वसन मार्ग शुद्धी, त्यानंतर नेत्र शुद्धी आणि आता करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत आणि सुरुवात पहिल्या उच्चारापासून. पहिला उच्चार हा उच्च पट्टीतला असेल, अकार लांबवलेला. बिंबीच्या देठापासून आपल्याला हा उच्चार करायचा आहे. यासाठी एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार अ. या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती आपल्या पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला अकार मकार समसम प्रमाणात. या उच्चारासाठी एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओ. या उच्चारांची अनुभूती आपल्या नाभीपासून कंठापर्यंत. तिसरा उच्चार हा अगदी पुटपुटल्याप्रमाणे तोंडातल्या तोंडात आपल्याला करायचा आहे. मकार लांबवलेला. अचं प्रमाण 20% असेल आणि मचं प्रमाण हे 80% असेल. अगदी खालच्या पट्टीतला उच्चार. या उच्चारासाठी एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओम. या उच्चाराची अनुभूती आपल्या कंठापासून मस्तिष्कापर्यंत. आणि चौथा उच्चार हा अतिशय महत्वाचा, शरीराकडून मनाकडे नेणारा, बुद्धी तत्वाकडून आत्मतत्वाकडे घेऊन जाणारा असा हा मानसिक उच्चार. याला कोणतंही प्रमाण नाही. याकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मनातल्या मनात उच्चार या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती संपूर्ण शरीरभर. आपली बैठक आता स्थिर झालेली आहे. साधनेकडे आपली वाटचाल सुरू झालेली आहे आणि ती अजून पक्की करण्यासाठी करणार आहोत चित्तशुद्धी म्हणजेच प्रार्थना. समोर स्क्रीनवर प्रार्थना दिसते. गरज असेल तरच डोळे उघडा, अन्यथा माझ्या मागून आपण बोला. दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत आणि सुरुवात करूया. ओंकारं बिन्दुसंयुक्तम् ओंकारं बिन्दुसंयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः
नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ओंकाराय नमो नमः डोळे उघडले असतील तर ते अलगद मिटून घ्यायचे आहे. खाली या प्रार्थनेचा भावार्थ दिलेला आहे. योगीजन नित्य नेमाने बिंदू सहित ओंकाराचे ध्यान करतात. अशा इच्छा प्राप्ती करून देणाऱ्या आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. करणार आहोत आता आपण नमन मुद्रा. जोडलेले हात आपल्याला डोक्याच्या दिशेने वर घेऊन जायचे आहे. अगदी सावकाश हनुवटी नाक आणि कपाळ स्पर्श करत जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आणि आता आपण सगळेजण एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया. श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुकायचंय. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. संपूर्ण नतमस्तक लीनभाव भक्तिभाव आपल्या मनामध्ये. या दिवसाची सुरुवात आपल्या साधनेची सुरुवात आपण ओमच्या आशीर्वादाने करणार आहोत. सावकाश कमरेतनं सरळ हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात पुन्हा आपल्या छातीपाशी येतील. उलट चाल. दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण करायचे आहे. पामील आणि निर्माण झालेली ऊब आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. अगदी अलगदपणे आपले डोळे नाक गाल कान कपाळ संपूर्ण चेहऱ्याला ही ऊब द्यायची आहे. आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद आणि खूप खूप स्वागत आहे आपलं. शुभ सकाळ सगळ्यांना. चला, आज जे नवीन साधक जॉईन झालेले आहेत त्यांनी फक्त जर कुठलीही व्याधी असेल तर ती तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये टाका. कारण की आता तिथे आपण जास्त वेळ घेणार नाही आहोत. जे आज नवीन साधक जॉईन झाले त्यांच्यासाठी सूचना, जर कोणत्याही प्रकारची व्याधी असेल तर ती तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये टाईप करून पाठवा. मला तुमचे कोणाचेही आवाज आता येणार नाहीत कारण की मी माझा माईक लॅपटॉपला लावलाय. जर काही समजलं नाही किंवा काही अडचण असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मला लिहून पाठवा. आपण ती सॉल्व्ह करूया. सुरुवात करूया. काल आपला पहिला दिवस झालाय. ओके, थँक्यू सर. अनपट सर. काल आपला पहिला दिवस झाला. त्याच्यामध्ये काल फक्त इंट्रोडक्शनचा पार्ट होता आणि आपण कसं आपला वर्ग चालू करणार आहोत याबद्दलची इन्फॉर्मेशन होती. तर आज आपण संपूर्ण आपल्या वर्गाला सुरुवात करणार आहोत. तर आपल्याला 4 वेगवेगळ्या प्रकारची स्थितीमध्ये आसनं करायची असतात. बैठक स्थिती, शयन स्थिती, पोटावरती पडून आणि त्यानंतर दंड स्थिती. या सगळ्या स्थितीमध्ये आपल्याला एक विश्रांती अवस्था असते. तर बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती कशी असते बघा. दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचं असतं पुरेसं. सुखावह अंतर घ्यायचं दोन्ही पायांमध्ये. आपले हात जे आहेत हे मागे टेकवायचे आणि मान मागे सैल सोडायची. ही झाली आपली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. अच्छा, ऍसिडिटी आणि हायपर टेन्शन पण आहे. ओके, बीपीचा त्रास आहे. धन्यवाद प्रदीप सर. ही झाली आपली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. आणि आता आपण सुरुवात करणार आहोत. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत. दोन्ही पाय जोडलेले. हात शरीराच्या जवळ. पाठीचा कणा आपला सरळ असेल. बरोबर. आणि आता आपल्याला उजवा पाय जो आहे हा फोल्ड करायचा आहे आणि त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या बाहेर येईल. बघा या प्रकारे उजवा पाय आपण फोल्ड केलाय. त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या बाहेर आलाय. उजवा हात हा उजव्या गुडघ्यावर ठेवायचा आहे. उजवा हात उजव्या गुडघ्यावर. बरोबर.
आणि आता आपली डाव्या हाताची 5 बोट उजव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्यायची, इंटरलॉक करायचे. हा बरोबर. आणि आता थोडासा जो आपला चवड्याचा भाग आहे, म्हणजे आपला जो बोटांचा जो भाग आहे आणि त्याच्या खालचा भाग, तो थोडासा आपल्याला असा वर खाली करायचा आहे. विंडो शक्यतो फक्त माझीच तुम्ही ओपन करा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कृती दिसेल. जर पूर्ण गॅलरी जर तुम्ही ओपन केली तर मी माझ्या कृती तुम्हाला नीट दिसणार नाही, त्यामुळे फक्त मीच अशी दिसेल तशी विंडो ओपन ठेवा. थोडासा चवड्याचा भाग वर खाली करायचा आणि मग आता रोटेशन करायचं क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवायचा. अँकल पासून पाऊल जे आहे, हा बरोबर, हे गोलाकार फिरवायचं. 3 4 5 आणि उलट दिशेने विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. कृती थांबवायची आणि आता टाच जी आहे उजव्या पायाची ती थोडीशी अजून वर सरकवायची, म्हणजे आपल्या डाव्या ओटीपोटाच्या इथे येईल. आणि आता आपण करणार आहोत हाफ बटरफ्लाय. आपला उजवा जो गुडघा आहे तो जास्तीत जास्त आपल्याला जमिनीकडे प्रेस करायचा आहे आणि मग आपल्या वरती शरीराकडे, हा जमिनीकडे शरीराकडे, बरोबर. बरं, आता हे करत असताना नकळत आपल्या पाठीची सुद्धा अशी हालचाल होते, तर तसं न करता आपल्याला पाठ स्थिर ठेवायची. फक्त हालचाल जांघेपासून जो आपण पाय फोल्ड केलाय त्याच्यामध्ये असेल. जास्तीत जास्त जमिनीकडे आणि उजवा गुडघा वर, जास्तीत जास्त खाली वर. डावा हात तुम्ही हवा असेल तर आपल्या उजव्या पावलाच्या इथे ठेवू शकता एक आधारासाठी, बरोबर. खाली जास्तीत जास्त आणि वर, खाली वर, बरोबर. तर हे झाल्यानंतर थोडंसं थांबायचंय आणि आता आपण बाळाला कसं जोजवतो त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची, ज्याला आपण बेबी पोश्चर असं म्हणतो. तर काय करायचं, उजवा जो पाय आहे हा थोडासा असा वर उचलायचा, थोडासा वर उचलायचा. डाव्या हाताचा आधार उजव्या पायाच्या आपल्या घोट्याच्या खाली द्यायचा आणि उजवा हात हा आपल्या उजव्या गुडघ्यावर असेल, बरोबर. हा थोडस बघा, पाय आता पूर्णपणे आपल्या जमिनीला समांतर आलेला आहे, ठीक आहे. आता हाच पाय आपल्याला जास्तीत जास्त डावीकडे घेऊन जायचंय आणि उजवीकडे, बरोबर. सावकाश सावकाश कृती, सावकाश. डावीकडे उजवीकडे, म्हणजे तिथे जो ताण आणि दाब मिळतो आपल्या जांघेच्या इथे हॅमस्ट्रिंग्स मसलला, तो आपल्याला अनुभव घ्यायचा आहे त्याचा. जास्तीत जास्त उजवीकडे, डावीकडे आणि उजवीकडे, बरोबर. डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे. सावकाश कृती थांबवायची. उजवा पाय आधी मांडीवर येईल डाव्या पायाच्या आणि मग तो सरळ करायचा. आता डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या बाहेर येऊ दे. डावा हात डाव्या गुडघ्यावर, उजव्या हाताची 5 बोट डाव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्यायची आहेत. आणि आता चवड्याचा भाग वर खाली करायचा आहे, थोडासा वर खाली. सुरुवातीला आपण काही सूक्ष्म व्यायाम घेतो आणि त्याच्यानंतर आपण आसनांना सुरुवात करतो. सूक्ष्म व्यायाम यासाठी की आपल्या जॉईंट जे आहेत हे मोकळे होणं फार गरजेचं आहे. आणि आता क्लॉकवाईज रोटेशन 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5, बरोबर. गती थांबवायची. थोडस पाऊल वरती अजून खेचून द्यायचं, टाच आपल्या उजव्या ओटीपोटाचे घेऊन दे. आणि आता डावा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे न्यायचा आहे आणि वर 1 जमिनीकडे, वर पाठीची कमीत कमी हालचाल 2 जमिनीकडे, वर 3 जमिनीकडे, वर 4 जमिनीकडे प्रेस करायचं आहे आणि मग वरती 5. पुन्हा थांबायचं आहे आणि करूया बेबी पोश्चर. डावा पाय थोडासा वर उचलायचा आहे, उजव्या हाताचा आधार डाव्या घोट्याच्या इथे द्यायचा आहे, डावा हात गुडघ्यावर, बरोबर. आणि आता जास्तीत जास्त डावा पाय आपल्याला उजवीकडे घेऊन जायचा आहे आणि डावीकडे, उजवीकडे डावीकडे, बरोबर. उजवीकडे डावीकडे, बरोबर. उजवीकडे डावीकडे. अगदी सावकाश कृती करायची, कारण की आपण एक्सरसाइज नाही करत आहोत, आपण योगासनं करतोय. उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. थांबायचं कृती. सावकाश पाय आपला
आधी मांडीवर येऊ देत उजव्या पायाच्या आणि मग तो सरळ करायचा. थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि विश्रांती. आता आपण एक नवीन आसन बघणार आहोत जे आहे स्वस्तिक आसन. तर ज्यांना पद्मासन करायला त्रास होतो किंवा अर्ध पद्मासन करायला थोडासा आपल्याला त्रास होतो, आपले गुडघे ताठर असतात, तर त्यांच्यासाठी ही सोपी कृती आहे. त्याला सुखासन असंही म्हटलं जातं, कारण की ती आपण अगदी सहज करतो. हे एकमेव आसन आहे की जिथे आपल्याला पूर्वस्थिती घ्यायची नाही, म्हणजे दोन्ही पाय जुळवून नाही घ्यायचे, तर दोन्ही पाय आपल्याला असेच पसरवून ठेवायचे. मी आधी तुम्हाला एक कृती दाखवते आणि मग आपण सगळे एकत्रित करूया स्वस्तिकासन. बघून घ्या. जेव्हा मी डेमो दाखवेन त्यावेळेला सुरुवातीला बघून घ्यायचं की मी कसं प्रकारे करते आणि मग आपण सगळे एकत्रित सुद्धा करणार. तर स्वस्तिकासनसाठी आपल्याला दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. आपण हे दोन्हीही पायांनी करणार आहोत, दोन्हीही बाजूने करणार आहोत. तर सुरुवातीला आपण उजव्या बाजूने करूया. मी दाखवते तुम्हाला आधी एक बाजू कशी केली जाते. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. उजवा जो पाय आहे तो आपल्याला बघा या प्रकारे फोल्ड करायचा. त्याची पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीच्या जवळ आलेला आहे, बरोबर. त्यानंतर डावा पाय जो आहे तो फोल्ड करायचा आणि त्याचं जे पाऊल आहे ते आपल्याला ही उजवी पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप दिसते ना, त्या गॅप मध्ये टाकायचं. बघा या प्रकारे थोडंसं पाऊल आपण आपलं ऍडजस्ट करू शकतो आणि मग डावा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल हे या पोटरी आणि मांडीच्या आतमध्ये असं टाकायचं. या प्रकारे दोन्ही हात गुडघ्यांवर, पोट थोडंसं आपल्याला आतमध्ये ढकलायचं. या प्रकारे थोडंसं आतमध्ये ढकलायचं. दोन्ही हात आपले गुडघ्यावर. द्रोण मुद्रा. द्रोण मुद्रा म्हणजे आपल्या जी 5 बोट आहेत ती एकमेकांना जोडून घ्यायची आणि आपल्या दोन्ही हातांची कप करायची. ही झाली द्रोण मुद्रा आणि ते आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. पाठीचा कणा इथे नैसर्गिक सरळ राहतो. या प्रकारे आपल्याला स्वस्तिकासन करायचंय. समजलंय प्रत्येकाला? सोपं आहे, आपण करू शकतो. चला सुरुवात करूया. आधी आपण उजव्या बाजूने करूया आणि मग डाव्या बाजूने करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या सुखावह. बरोबर. पाठीचा कणा आपला सरळ आहे. दोन्ही हात आपले गुडघ्यांवर ठेवायचे आहेत आणि आता सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करूया आणि त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीला चिटकवून घ्यायचंय. बरोबर. डावा पाय आपला सरळच आहे. डावा पाय सरळ. आणि आता डावा पाय फोल्ड करूया आणि त्याचं पाऊल जे आहे हे आपल्या उजवी पोटरी आणि मांडीच्या आतमध्ये जी खाच आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते फिक्स करायचंय. बरोबर. ज्यांचे व्हिडिओ बंद आहे त्यांनी कृपया करताना व्यवस्थित करा, कारण की मला दिसणार नाही तुम्ही कसं करताय ते. त्यामुळे अगदी व्यवस्थित इन्स्ट्रक्शन फॉलो करून ही कृती करा. बरोबर. आता बघा थोड्याशा मांड्या आपल्या पसरल्या जातात आणि आपल्याला इथे सुखकारक वाटतं, कुठेही आपल्याला ताण जाणवत नाही कुठल्याही भागामध्ये, म्हणून याला सुखासन असेही म्हणतात. आणि आता दोन्ही हातांची द्रोण मुद्रा करायची आहे. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर असतील आणि डोळे अलगद मिटून घेऊया. पाठीचा कणा आपला सरळ आहे. मान मध्यभागी. हे ध्यानात्मक पट्टीतलं आसन सुद्धा मानलं जातं. म्हणजे या स्थितीमध्ये आपण कितीही वेळ सुखासन मध्ये किंवा सुखकारकरित्या बसू शकतो. आपल्या गुडघ्यांचे जे स्नायू आहेत ते लवचिक होतात. आता दोन्ही हात समोर घ्या. दोन्ही हात समोर आपल्या स्क्रीनच्या दिशेला. हाताची बोटं आपल्या स्क्रीनच्या दिशेला, हाताचे तळवे. बरोबर. आणि आता जास्तीत जास्त आपल्याला 5ही बोटं, दोन्ही हातांची 5ही बोटं स्ट्रेच करायचे, ताणायचे. ताण ताण ताण. आणि मग अंगठा फोल्ड करायचा आणि त्याच्यावर 4 बोटं, म्हणजे एक एक पेरातनं आपल्याला बोट फोल्ड करायचं आणि घट्ट मूठ वळवायची. घट्ट मूठ वळवायची. बरोबर. पुन्हा एकदा बोटं ओपन करायची. ताण. आता ज्यांना संधिवाताचा त्रास आहे, वाताचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ह्या कृती ज्या आहेत त्या अतिशय उपयुक्त आहेत. पुन्हा एकदा दोन्ही बोटांच्या हाताच्या बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. ताण ताण ताण. 4 बोटं फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर अंगठा. पुन्हा एकदा घट्ट मुठ वळवायची. छान. अजून एकदा करूया. पुन्हा बोट आपली ओपन करायची आहेत आणि जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे. ताण
ताण ताण आणि मग अंगठा आतमध्ये फोल्ड करायचा आणि त्याच्यावर 4 बोट घट्ट मूठ वळवायची. आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा, पसरवायचे आहेत बरोबर. आणि आता रोटेशन, मुठीचं रोटेशन क्लॉकवाईज 1 2 3 4 5 अँटी क्लॉकवाईज 1 2 विरुद्ध बाजूने 3 4 5. हाताची मूठ ओपन करायची आहे, 5ही बोट ओपन करायची आहेत, दोन्ही हात सावकाश गुडघ्यांवर येऊ देत बरोबर. आणि आता हे आपण आसन दुसऱ्या प्रकारे करणार आहोत डाव्या बाजूने. त्यासाठी प्रथम डावा पाय सरळ करा हाताच्या आधाराने आणि मग उजवा पाय बरोबर. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर आहे छानपैकी, दोन्ही हात गुडघ्यांवर, पाठीचा कणा सरळ. आता आपल्याला डावा पाय फोल्ड करायचा आहे आणि त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या जवळ असेल. डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल बरोबर. आधी सुरुवातीला अंतर घ्यायचं छानपैकी पायांमध्ये आणि मग डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीजवळ आलं की आता उजवा पाय फोल्ड करूया आणि डाव्या पायाची जी पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप आहे त्याच्यामध्ये आपल्याला तो फिक्स करायचा. थोडेसे पाय आपले असे पसरले जातात, त्यामुळे आपल्याला अगदी सोपं वाटतं हे करताना. आणि आता इथे आपण करणार आहोत ज्ञान मुद्रा, म्हणजे आपला अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने आणि दोन्ही हात आपल्याला आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे आहेत. पुन्हा एकदा डोळे अलगद मिटून घेऊया. ज्ञान मुद्रेमध्ये आपल्या आत्म्याचं परमात्म्याशी जे मिलन होतं त्याचं हे प्रतीक मानलं जातं. त्याचे अजून जे काही बारकावे आहेत मी हळूहळू पुढे तुम्हाला वर्गामध्ये सांगणारच आहे. चेहरा शांत, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. आपलं मन एकाग्र होण्यासाठी हे स्वस्तिकासन आणि ज्ञान मुद्रा अतिशय उपयुक्त ठरते. सावकाश डोळे उघडून घेऊया. दोन्ही हात आता समोर येऊ देत. दोन्ही हात समोर, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत बरोबर. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने, 5ही बोट जुळलेली. आता हात आपल्याला फोल्ड करायचे आहेत, खांद्यावर ठेवायचे आणि सरळ करायचे. खांद्यावर ठेवायचे, सरळ करायचे, खांद्यावर ठेवायचे, सरळ करायचे, खांद्यावर ठेवायचे, सरळ करायचे. पुन्हा हात खांद्यावर ठेवून घ्या आणि दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. दोन्ही हातांची कोपरं, हात फोल्ड करा, दोन्ही हात खांद्यांवर ठेवा आणि कोपरं समोरून जॉईन करून घ्या. आणि आता ही जोडलेली कोपरं जी आहे ती हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्या आणि मग खाली असा राऊंड करायचा आपल्याला, अगदी सावकाश. वर खाली, वर बरोबर खाली. जेव्हा आपण आपली हात वर नेतो तेव्हा ती जे दंड आहेत आपले दोन, ह्या दोन्ही दंडांचा स्पर्श आपल्या कानांना होईल, म्हणजे तो छानपैकी आपल्याला गोलाकार फिरवता येईल बरोबर. आता पुन्हा दोन्ही कोपरे समोरून जॉईन करून घ्या आणि विरुद्ध बाजूने करूया, खालून वर. 1 2 आपण करतोय शोल्डर रोटेशन, 3 4 आणि 5. छान. सावकाश वरती थांबवायची, दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे, डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि आपल्या खांद्यांच्या स्नायूंमध्ये झालेला बदल त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. आता आपण हे आसन सोडणार आहोत. सुरुवातीला आपल्याला उजवा पाय सरळ करायचा आहे आणि मग डावा पाय. विश्रांती. आज आपण पुन्हा एकदा एक नवीन आसन बघणार आहोत, ते म्हणजे वज्रासन. ज्याने कधी योग अभ्यास केला असेल तर त्यांना वज्रासन माहिती असेल, पण आज आपण विधिवत वज्रासन करणार आहोत. आता ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे, ज्यांना वेट लॉस करायचा आहे,
परत ज्या काही जणांना आम्लपित्ताचा सुद्धा त्रास होता, काल मी एका साधकांचं ऐकलं होतं, तर त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे वज्रासन. तर हे कसं केलं जातं आधी आपण बघून घेऊया आणि मग एकत्रित करूया. तर त्यासाठी एक छोटीशी नॅपकिनची घडी तुम्ही तुमच्या जवळपास ठेवू शकता. तर ती तिचा वापर कसा करायचा हेही मी तुम्हाला सांगेन. दोन्ही पाय वज्रासनामध्ये पूर्व स्थिती, दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ. आधी बघून घ्या वज्रासन कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करणार आहोतच. सुरुवातीला आपल्याला उजवा पाय फोल्ड करायचा आहे. त्याची जी पाऊल आहे हे आपल्या उजव्या सीटच्या खाली येईल आणि मग डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या खाली. समोरून बघा कसं दिसतंय. दोन्ही गुडघे जे आहेत हे समोरून जुळलेले आहेत. समोरून हे आसन आपल्याला अशा प्रकारे दिसतं. आता मागून एकदा दाखवते. ते बघा, आपला जो सीटचा भाग आहे हा दोन्ही टाचांच्या मध्ये आहे. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये. पायाचे जे अंगठे आहेत ते एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श आहेत अशा स्थितीमध्ये आहेत. पाठीचा कणा हा नैसर्गिक सरळ राहतो वज्रासनामध्ये. आणि समोरून दोन्ही गुडघे जुळलेले आहेत. वज्रासन हे एकमेव असं आसन आहे की जे तुम्ही जेवणानंतर करू शकता. कारण की इथे बघा, जेव्हा आपण वज्रासनामध्ये बसतो तेव्हा आपल्या पोटऱ्या ज्या आहेत या लॉक होऊन जातात आपल्या मांड्यांच्या आधाराने. त्यामुळे आपण जे जेवतो आणि त्याच्यानंतर जो रक्तप्रवाह असतो तो आपोआप आपल्या पोटाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपलं अन्न जे आहे हे चांगल्या प्रकारे पचन होतं त्याचं. त्यामुळे वेट लॉस जर आपल्याला करायचा आहे किंवा ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे, गॅसेसचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त. त्याचबरोबर याचे अनेक फायदे आहेत. ज्यांना जननेंद्रियांचा जो त्रास असतो तो सुद्धा कमी होतो. आपल्या गुडघ्याचे जे स्नायू आहेत ते लवचिक होतात. खूप सारे फायदे आहेत या वज्रासनाचे. तर हे या प्रकारे तुम्ही बसू शकता. आता काही जणांचा घोट्याचा त्रास असतो, म्हणजे आपल्याला अँकलच्या इथे त्रास होतो. तर मग काय करायचं की असं नॅपकिन घ्यायचं, त्याची घडी करायची आणि ती आपल्या अँकलच्या इथे अशी खाली ठेवायची. आपला जो घोट्याचा भाग आहे अँकलच्या इथे या प्रकारे अशी खाली ठेवायची, जेणेकरून आपल्याला त्या अँकल वरती जास्त वजन जाणार नाही, तिथे जास्त प्रेशर येणार नाही. आणि तरी पण जर आपल्याला त्रास होत असेल, आपल्या गुडघ्यांवरती प्रेशर येत असेल, तर मग काय करायचं, आपले दोन्ही जे हात आहेत हे आपल्या गुडघ्याच्या अशा शेजारी ठेवायचे. आपल्या पाठीचं आपण पुढे येतो, थोडीशी स्लॅन्टिंग म्हणजे तिरकी अशी पोझिशन होते आपल्या पाठकण्याची. आता जेव्हा आपण या स्थितीमध्ये बसलो तेव्हा मग आपल्या गुडघ्यांवरती ताण कमी येतो, आपल्या अँकलच्या इथे सुद्धा ताण कमी येतो. तर या प्रकारे तुम्ही सुरुवातीला अशी प्रॅक्टिस करू शकता. आणि जसं आपली प्रॅक्टिस वाढेल तसं आपण वज्रासनामध्ये स्थिर बसू शकतो. हे ध्यानात्मक पट्टीतलं आसन मानलं जातं. आपल्या हाताची पाचही बोटं जोडून घ्यायची आणि ती आपल्या मांडीवर ठेवायची आणि इथे आपण काही काळासाठी किंवा काही क्षणासाठी, सेकंदासाठी स्थिर बसू शकतो. लक्षात आलंय प्रत्येकाच्या कसं केलंय ते? सोपं आहे. फक्त त्याचे छोटे छोटे बारकावे असतात ते आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. आणि आसन सोडताना एक एक पाय सरळ करायचा. कुठलाही एक पाय सुरुवातीला सरळ करायचा आणि मग दुसरा पाय. आता इथे जेव्हा आपण पाय सरळ करतो आपल्या अँकल वरती आपल्याला ताण येतो, मग काय करायचं, अशी पावलं जी आहेत ती एकमेकांवरती अशी आपटून घ्यायची, म्हणजे जो आलेला ताण आहे तो कमी होतो. ठीक आहे, सुरुवात करूयात आपण सगळेजण एकत्रित. दोन्ही पाय जोडून घ्या. डायरेक्ट जायचं नाही, एक एक आपला स्टेप फॉलो करत आपल्याला जायचंय. हा, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ, पूर्व स्थिती. बघा, जेव्हा आपण मुलांना शाळेत पाठवतो तेव्हा आपण त्यांना डायरेक्ट 5वीला किंवा 6वीला पाठवत नाही, आपण स्टेप बाय स्टेप कृती करतो, बरोबर की नाही? नर्सरी आणि मग त्याच्यानंतर ज्युनियर सिनियर केजी. तशीच आसनं सुद्धा आहेत ती आपल्याला अगदी स्टेप बाय स्टेप फॉलो करायची. सुरुवात करूया. उजवा पाय प्रथम फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या खाली जाऊ दे. आपलं वजन शिफ्ट करायचं उजव्या साईडला आणि मग डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या खाली. बरं, वज्रासन जे आहे हे तुम्ही कुठेही करू शकता, म्हणजे गादीवर बसून केलं तरीही चालेल. कारण की आपल्याला पायाला थोडासा कडकपणा जाणवतो, म्हणून शक्यतो मॅट किंवा गादी थोडंसं कुशनवाला भाग असू देत खाली, जी आपलं बैठक आहे ती.
आता दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली ठेवायची आहेत आणि ती आपल्या मांड्यांवर ठेवायची आहेत. बरोबर. डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचं निरीक्षण करायचं. जाणीव आपल्या दोन्ही गुडघ्यांकडे घेऊन जायची. दोन्ही गुडघे जुळलेले आहेत. आपल्या सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे, तो तपासून पाहायचा आहे मनानेच. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहे, हे सुद्धा तपासून घ्यायचं आपलं आपण. चेहरा अगदी शांत, कपाळावर कोणतीही आटी नाही, डोळे अलगद मिटलेले. पाठीचा कणा वज्रासनामध्ये नैसर्गिकरित्या सरळ राहतो. खांदे कोपरं शिथिल. आता थोडस तुम्हाला समजा वाटतंय की मला थोडस अँकलच्या इथे जास्त दाब आलेला आहे, प्रेशर आलेला आहे, गुडघ्यावर प्रेशर आलेला आहे, तर आपल्या दोन्ही जे आपले हात आहेत हे आपल्या गुडघ्याच्या बाजूला ठेवायचे, हाताचे तळवे. थोडस आता आपण पुढे झुकतो. बरोबर. आणि आता इथे थोडा वेळ डोळे बंद करायचे आणि या स्थितीचा सुद्धा अनुभव घ्यायचा आहे. बघा थोडस आपल्याला पायावरती आलेला जो प्रेशर आहे तो कमी वाटत असेल, जो वज्रासनामध्ये आपल्याला थोडासा जास्त वाटतो. आता ज्यांना त्रास आहे, गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांनी या स्थितीचा थोडासा सराव करावा. छान. आता याला श्वानासन सुद्धा म्हणतात. श्वानासन म्हणजे कुत्रा ज्याप्रमाणे बघा डॉग असा बसलेला असतो, म्हणून याला श्वानासन सुद्धा असं म्हणतात. याला थोडीशी हनुवटी आहे, ती आपली थोडीशी अशी वर उचलायची, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची, म्हणजे थोडंसं आपल्या गळ्याच्या इथे सुद्धा छानपैकी ताण येतो. छान. सावकाश मध्यभागी येऊया आणि एकेका पायाने आपण वज्रासन जे आहे हे सोडून देऊया. सुरुवातीला आपल्याला कुठलाही एक पाय सरळ करायचा आहे, उजवा किंवा डावा, आणि मग दुसरा पाय. आज आपण फक्त वज्रासन बघितलंय. सोमवारपासून आपल्याला वज्रासनामधून जी काही पुढे आसनं जी आहेत वज्रासनामधूनच पुढे जाणारी, ती आपण बघायला सुरुवात करणार आहोत. थोडस पाय जे आहेत हे पावलं एकमेकांमध्ये शापून घ्या. बरोबर. छान. म्हणजे तो ताण जो आहे तो रिलीज होऊन जाईल. आणि आता आपल्याला सगळ्यांना सावकाश दंड स्थितीमध्ये यायचं, उठून उभं राहायचं. दंड स्थितीमधली विश्रांती. दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचं आहे आणि एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं. आपण शाळेमध्ये सावधान आणि विश्रांत पाहिलंय, तर त्याच्यामध्ये जी विश्रांती आहे, विश्राम जो आहे, ही दंड स्थितीमधली विश्रांती. बघा, एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडलंय आणि मान मागे सैल सोडते. चेहरा शांत. ही झाली दंड स्थितीमधली विश्रांती अवस्था. आणि आज आपण बघणार आहोत कटी चक्रासन. कटी म्हणजेच काय, तर आपली कमर. या कमरेला थोडंसं आपण ट्विस्ट म्हणजे पीळ देणार आहोत. आता ज्यांना आपल्या पोटाचा भाग कमी करायचा आहे, पुन्हा एकदा वेट लॉस करायचं आहे, त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. तर आता इथे काय करायचं, आपल्याला दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. हे अंतर म्हणजे अगदी अर्ध्या फुटापर्यंत असेल. हा. दोन्ही हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात आता खांद्यातनं सरळ करा. सरळ. बरोबर. आणि आता उजवा जो हात आहे हा समोरून डाव्या खांद्यावर ठेवा. उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर. डावा हात मागे उजव्या कमरेवर, मागून उजव्या कमरेवर. डावा हात मागून उजव्या कमरेवर. बरोबर. आणि आता डाव्या दिशेला मागे वळायचंय आणि उजव्या पायाची टाच बघायची. डाव्या दिशेला मागे वळून उजव्या पायाची टाच. आता बघा, तुमच्या लक्षात येईल आपल्या कमरेच्या इकडे, पाठकण्याच्या इथे एक पीळ आलेला आहे आणि ताण दाब सुद्धा जाणवतो, म्हणून याला कटी चक्रासन म्हणतात. उलट चाल करूया. पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ आणि मध्यभागी यायचंय. मध्यभागी. आता डावा हात समोरून उजव्या खांद्यावर येईल, उजवा हात मागून डाव्या कमरेवर येईल. बरोबर. आणि उजव्या दिशेला मागे वळून डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. बरं, आता हे करत असताना नकळत आपले गुडघे फोल्ड होतील, तर तसं न करता दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून कृती करण्याचा प्रयत्न. बरोबर. सावकाश मध्यभागी. दोन्ही हात पुन्हा खांद्यातनं सरळ.
आता हीच कृती आपल्याला थोडीशी जलद करायची, एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. सुरुवात करूया. सुरुवात आता आपण मगाशी डाव्या बाजूने केली होती, मात्र डाव्या बाजूनेच करूया. उजवा हात आपल्या खांद्यावरती, डावा हात मागे. 1, थोडीशी जलद हालचाल. 2, 3, हात थोडेसे स्विंग करायचे. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मध्यभागी येऊन थांबायचं. थोडा वेळ विश्रांती. आता दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. जर वाटतं आपला बॅलन्स जातोय तर थोडंसं अंतर घ्यायला हरकत नाहीये. दोन्ही हात शरीराच्या जवळ, नजर समोर. आपण आता करणार आहोत आपल्या मानेचे थोडेसे लूजनिंग एक्सरसाइज. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आणि आता आपण एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू आपल्याला आपली मान जी आहे ही उजव्या दिशेला थोडीशी अशी झुकवायची. फक्त मान, हा. बाकी दोन्ही हात अगदी सरळ, तसे रिलॅक्स आहेत. फक्त मानेच्या भागामध्ये हालचाल. आपला उजवा जो कान आहे तो उजव्या खांद्याकडे त्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करायचा, अट्टहास नाही. डाव्या बाजूला छानपैकी ताण येतो, त्याकडे लक्ष. बरोबर. आणि सावकाश मध्यभागी, सावकाश मान सरळ. हीच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू आपली मान आपली थोडीशी डाव्या दिशेला आपल्याला झुकवायची आहे. बरं, दोन्ही हात अगदी रिलॅक्स. डावा कान डाव्या खांद्याकडे नेण्याचा प्रयत्न, खांदा मात्र उचलायचा नाहीये. छान. आता बघा उजव्या बाजूला आलेला ताण, त्याकडे लक्ष. सावकाश मान मध्यभागी. आता दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे, दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय. आणि आता आपली मान जी आहे ही पुढे झुकवायची आहे, आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. आणि आता सुरुवात करूया आपण रोटेशन, गोलाकार फिरवायला मान. सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. 2 वेळेला क्लॉकवाईज झाल्यानंतर 2 वेळेला अँटी क्लॉकवाईज. सावकाश मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. सावकाश मान सरळ, दोन्ही हात खाली. आता करूया आपण नी रोटेशन. त्यासाठी मी थोडीशी पुढे येते, दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे आणि थोडंसं आपल्याला फोल्ड व्हायचंय. गुडघ्यातनं थोडंसं फोल्ड व्हायचं आणि आपल्या हाताचे जे तळवे आहेत ते आपल्या गुडघ्यांच्या वाटीवर ठेवायचे, या प्रकारे. हा, बरोबर. जर आपल्याला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटत असेल तर थोडंसं अंतर घ्यायला हरकत नाहीये पायामध्ये. आणि आता आपण सुरुवात करूया नी रोटेशनला. सावकाश आपले गुडघे उजवीकडे पुढे आणि डावीकडे असे गोलाकार फिरवायचे. 1, उजवीकडे पुढे, डावीकडे पाठीमागे. 2, 3, 4, 5. आणि आता विरुद्ध बाजूने डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3, 4 आणि 5. सावकाश वरती यायचंय, कमरेतनं सरळ व्हायचं आणि बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश बसून घ्यायचंय आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, विश्रांती. आता मी तुम्हाला शवासनाची स्थिती सांगते. शवासन हे आपल्याला शेवटला करायचं असतं. आपलं प्राणायाम झालं की मग आपण शवासन करतो. तर ह्याची स्थिती बघून घ्या. शयन स्थितीमधली विश्रांती आणि शवासनामधली विश्रांती हे एकच आहे. तर हे कसं करायचं आधी बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करू. एका कुशीला वळून आपल्याला पाठीवर पडून विश्रांती घ्यायची असते. एका कुशीलाच वळून करायचं. आपण डायरेक्ट पाठीवर पडायचं नाही, अगदी सावकाश.
बघा दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर असतं. टाचा आतल्या बाजूला आहेत, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला आहेत, हात शरीरापासून लांब आहेत, हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेने, मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी आणि डोळे अलगद मिटलेले. ही झाली शयन स्थितीमधली विश्रांती आणि त्याचबरोबर शवासनाची आदर्श स्थिती. नकळत आपल्या कमरेचा भाग इथे असा वर उचलला जातो, तर तो तसं न करता अगदी रिलॅक्स पाठीचा कणा संपूर्णपणे जमिनीवर टेकवायचा. ही झाली शयन म्हणजे पाठीवर पडून विश्रांती. आता इथे आपण आज एक पाद तोलासन करणार आहोत. तर हे कसं करायचं तेही आधी बघून घ्या, मग आपण एकत्रित करू. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, ही पूर्व स्थिती. उजवा पाय जो आहे हा आपल्याला हळूहळू 10 अंश, 20 अंश, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि मग 90 असा वर उचलायचा आहे. आता जेव्हा आपण 90 अंशावरती वर घेतो तेव्हा पाऊल जे आहे हे स्वतःकडे या प्रकारे असं खेचून घ्यायचं. जर पायामध्ये थरथर जाणवली तर मग काय करायचं, हातांची बोटे जी आहेत ती एकमेकांमध्ये इंटरलॉक करायची आणि ती पकड जी आहे ही आपली उजव्या पायाच्या गुडघ्याच्या मागे किंवा मांडीच्या मागे तुम्ही देऊ शकता. म्हणजे पाय आपला 90 डिग्री तसाच सरळ राहील आणि पाऊल हे जे आहे हे स्वतःकडे खेचून घ्यायचं. आणि मग उलट चाल करताना हाताची पकड जी आहे ती सोडायची, पाऊल रिलॅक्स करायचं आणि मग पुन्हा जे 90 अंशापर्यंत वर आहे ते 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0 या प्रकारे ते जमिनीवर येईल. ठीक आहे, लक्षात आलंय? सुरुवात करूया. एका कुशीला पडून शयन स्थितीमध्ये या. पाठीवर पडून विश्रांती. आपण जे एक उत्थित एक पादतोलासन करतोय याच्याने याचे फायदे असे आहेत की आपल्या पाठकण्याचं आरोग्य सुधारतं, त्याचबरोबर वेट लॉस ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. अन्नपचन ज्यांचं व्यवस्थित होत नाहीये तर ते अन्नपचन सुद्धा सुधारतं, कारण की आपल्या ओटीपोटाच्या स्नायूंवरती ताण दाब येतो. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. टाचा आतल्या दिशेला, पायाची बोटं बाहेरच्या बाजूला, दोन्ही हात शरीरापासून लांब असतील, हातांची बोटं अर्धवट मिटलेली, आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. उत्थित एक पादासन करण्याआधी आपण करूया सायकलिंग. दोन्ही पाय जोडून घ्या. आपल्याला सगळ्यांना सायकलिंग माहिती आहे. दोन्ही हात शरीराच्या जवळ. हा, आता दोन्ही पाय आपल्याला एकत्रित थोडेसे वर उचलायचे, गुडघ्यातनं सरळ ठेवून. हा, आणि आता एक एक पायाने सायकलिंग, एक पाय फोल्ड, एक पाय सरळ, अगदी सावकाश सायकलिंग. हे करत असताना टाचा ज्या आहेत त्या जमिनीकडे जाऊ दे. एक पाय सरळ करायचा, एक पाय फोल्ड करायचा. हवं असेल तर एकदा माझ्याकडे बघून घ्या. अशा प्रकारे मी करतेय. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. हा, आपण सायकल कशी चालवतो त्याप्रमाणे ही कृती करायची. सायकल कशी चालवतो, हा बरोबर बरोबर. हा, एक एक पॅन्डल कसं आपण मारतो त्याप्रमाणे, बरोबर. आणि मग विरुद्ध बाजूने रिव्हर्स सायकलिंग, उलट सायकल कशी चालवतो त्याप्रमाणे विरुद्ध बाजूने कृती करायची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बरोबर. आता दोन्ही पाय आधी गुडघ्यातनं सरळ करा आणि मग हळूहळू जमिनीवर येऊ दे. हा, कृती थांबवायची. हा, दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ आणि मग नियंत्रित जमिनी विश्रांती. आता जाणीव आपल्या उदरभागाकडे घेऊन जा. तिथे आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. आणि आता करूया आपण उत्थित एक पादासन. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये. आता सुरुवात आपण उजव्या पायापासून करूया. उजवा पाय 30 अंशापर्यंत वर, सॉरी 10 अंशापर्यंत वर,
गुडघ्यातनं सरळ 1 2 3 4 5 20 अंशापर्यंत वर गुडघ्यातनं सरळ ठेवायचं आहे 1 2 3 4 5 40 अंशापर्यंत वर उचलायचं आहे 1 2 3 4 5 50 1 2 3 4 5 60 1 2 3 4 5 दोन्ही दोन्ही पाय नाही एकच पाय उजवा पाय फक्त डावा पाय जमिनीवरच राहू दे फक्त उजवा पाय आपण हळूहळू वर उचलतोय 60 1 2 3 4 5 70 अंशापर्यंत वर 1 2 3 4 5 80 1 2 3 4 5 आणि मग 90 वरती सरळ पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचं 1 2 3 4 5 पायामध्ये थरथर वाटत असेल तर हाताची पकड आपल्या मांडीच्या खाली किंवा गुडघ्याच्या मागे पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचं रिलॅक्स पोटाचे स्नायू रिलॅक्स चेहरा शांत आपल्या उजव्या पायाचा तळवा सिलिंगला समांतर आला असेल जेव्हा आपण पाऊल स्वतःकडे खेचतो त्यावेळेला बरोबर छान आणि उलट चाल करताना हाताची पकड जी आहे ही सोडून द्या पाऊल रिलॅक्स करा आणि जे पाऊल आता 90 अंशापर्यंत वर आहे ते 80 70 60 50 40 30 20 आणि 10 0 पूर्णपणे जमिनीवर टेकू दे आणि विश्रांती थोडा वेळ विश्रांती दोन्ही पायांमध्ये अंतर हातांमध्ये अंतर जाणीव आपल्या उजव्या पायाकडे घेऊन जायची उजवा पाय थोडासा आपल्याला जड वाटत असेल त्याकडे लक्ष पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या हात शरीराच्या जवळ आता हीच कृती डाव्या पायाने आता उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स डावा पाय 10 अंशापर्यंत वर उचलायचा आहे 1 2 3 4 5 20 अंश वर डायरेक्ट वर नाही हळूहळू 10 20 30 असं करत उचलायचंय आधी जमिनीवर येऊ दे हा आणि आता सुरुवात करा 20 डिग्री वर आहे 1 2 3 4 5 30 अंशापर्यंत वर 1 2 3 4 5 40 1 2 3 4 5 50 1 2 3 4 5 60 1 2 3 4 5 70 1 2 3 4 5 80 1 2 3 4 5 आणि 90 आता इथे तुम्हाला पायामध्ये थरथर वाटत असेल तर हाताची पकड आपल्या मांडीच्या मागे किंवा गुडघ्याच्या मागे पाऊल स्वतःकडे खेचून घ्या डाव्या पायाचा तळवा सिलिंगला समांतर आला असेल उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स आहे पोटाचे स्नायू रिलॅक्स आणि आता इथे थांबायचंय थोडा वेळ 1 2 3 4 5 सावकाश हाताची पकड सोडून देऊया पाऊल रिलॅक्स करूया आणि पाऊल आता 80 70 60 50 40 30 20 10 आणि 0 जमिनीवर विश्रांती दोन्ही पायांमध्ये अंतर हातांमध्ये अंतर विश्रांती आणि आता सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घ्यायची एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती हा बरोबर दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय मागून आणि एका गालावर पडून विश्रांती दोन्ही हातापायांमध्ये अंतर हातापायांचे तळवे जे आहेत हे सिलिंगच्या दिशेने असतील आणि एका गालावर पडून विश्रांती ही झाली विपरीत शयन स्थिती म्हणजे पोटावर पडून विश्रांती आपल्याला ह्या चारही स्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आसनं करायची आहेत म्हणून आज आपण फक्त ह्या 4 स्थितींची ओळख करून घेत आहोत की कशा प्रकारे आपल्याला ह्या स्थिती घ्यायच्या आहेत आणि आता आपण करणार आहोत टीव्ही पोश्चर दोन्ही पायांमधलं अंतर तसंच ठेवायचं आणि आता आपल्या दोन्ही हातांची स्टँड करायची म्हणजे हाताची कोपरं जमिनीवर राहू दे आणि हाताच्या तळव्यांमध्ये आपला चेहरा हवा असेल तर एकदा माझ्याकडे बघून घ्या
या प्रकारे. लहान मुलं टीव्ही बघतात ना, हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर आणि हाताच्या तळव्यामध्ये आपला चेहरा. ही झाली टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती. कळलं? लक्षात आलंय प्रत्येकाच्या? बरोबर. आणि दोन्ही पायांमध्ये अंतर तसंच ठेवायचं. पोटाची स्नायू रिलॅक्स, पाठीची स्नायू रिलॅक्स. आणि आता एक पाय फोल्ड आणि एक पाय सरळ असं करा. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. जेव्हा आपण एक पाय फोल्ड करतो तेव्हा टाचा आपल्या सीटला लागू दे. बरोबर बरोबर. एक पाय फोल्ड करायचा, एक पाय सरळ. अशी थोडीशी जलद हालचाल करा, थोडीशी जलद. एकदा उजवा पाय फोल्ड करायचा, डावा पाय सरळ. बरोबर, छान. हे करत असताना पोटाची स्नायू एकदम रिलॅक्स ठेवायची. चेहरा शांत. जेव्हा आपण एकपाद तोलासन केलं, उत्थित एकपाद तोलासन, त्याच्यामध्ये आपल्या पायाच्या स्नायूंना खूप प्रेशर आला होता, म्हणून आपण ही कृती करतोय, जेणेकरून आपल्याला अगदी छान वाटेल. छान. आता दोन्ही पाय मागून जोडून घ्या, मागून जोडून घ्या दोन्ही पाय. बरोबर. आणि आता दोन्ही पाय फोल्ड करा, दोन्ही पाय फोल्ड करा गुडघ्यातनं. बरोबर बरोबर करताय सर तुम्ही. आणि आता आपण करूया रोटेशन क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे सावकाश दोन्ही पाय एकत्रित फिरून घेऊया. मोठं वर्तुळ उजवीकडून डावीकडे. 2, बरोबर करताय. 3, छान. 4 आणि 5. आणि आता विरुद्ध बाजूने डावीकडून उजवीकडे. 1, आपल्या पायांचा बोटांचा स्पर्श आपल्या जमिनीला होऊ दे. 2, ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. 3, आणि त्याचबरोबर कंबर दुखी सुद्धा कमी होते याच्याने. 4 आणि 5. सावकाश दोन्ही पाय पुन्हा 90 डिग्री वर आहेत, म्हणजे फोल्ड केलेले. आणि आता हळूहळू जमिनीवर येऊ. दोन्ही हात पुन्हा शरीराच्या जवळ येऊ देत खाली. आणि हाता पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती, रिलॅक्स. आता इथूनच पुढे आपण शवासनासाठी स्थिती घेणार आहोत. त्यासाठी एका कुशीला वळायचं आहे आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. अगदी सावकाश एका कुशीला वळून घ्या आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुट एवढं अंतर. टाचा आतल्या बाजूला आहे, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. आणि डोळे अलगद मिटलेले. विश्रांती. आज आपण जी काही साधना केली त्या सगळ्या साधनेचा मनानेच मागोवा. एक एक क्रमाक्रमाने आपण ज्या क्रमाने आपण साधना केली तो क्रम आठवण्याचा प्रयत्न. आज आपण बैठक स्थितीमध्ये जी जी आसनं केली, लोजनिंग एक्सरसाइज केल्या, कुठलं नवीन आसन पाहिलं. आज आपण स्वस्तिकासन हे नवीन आसन पाहिलं, वज्रासन हे नवीन आसन पाहिलं. ते आपण कशा प्रकारे केलं त्या सगळ्याचा मनोमन एक मागोवा. आपल्या स्मरणशक्तीला थोडासा ताण. नकळत आपले खांदे स्टिफ होतील, ते जमिनीपासून वर उचलले जातील, तर ते अगदी रिलॅक्स. संपूर्ण शरीर शिथिल. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू आपण मनानेच जाणीवपूर्वक शिथिल करत जाणार आहोत. शवासन हे एकमेव असं आसन आहे ज्याच्यामध्ये शरीरासोबत आपल्या मनाचाही विचार केला जातो. आपण सुरुवात आपल्या दोन्ही पायांपासून करूया. डोळे अलगद मिटलेले आहेत. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावर. माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, संपूर्ण गांधीचा भाग मी मनाने शिथिल करत आहे.
माझी जाणीव मी माझ्या दोन्ही हातांकडे घेऊन जाते. माझ्या दोन्ही हातांची पातळी बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी शिथिल करत आहे आणि याची मला मनोमन जाणीव होत आहे. माझा पार्श्वभाग, माझा कमरेचा भाग जो जमिनीवर आहे तोही शिथिल झालेला आहे. माझा पाठकणा, माझ्या पाठकड्यांमधले 33 मणके जे जमिनीवर अलगदपणे पहुडलेले आहेत तेही शिथिल झालेले आहे. माझी जाणीव उदरभाग आणि पुरभाग, माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू, छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या शिथिल झालेल्या आहेत. माझी जाणीव कंठाकडे, माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल. जाणीव माझ्या चेहऱ्याकडे, माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सई सर्जित, दोन गाल, दोन कान, माझं नाक, अलगद मिटलेले माझे दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भोवया, भ्रूमध्य, आठेविरेदित कपाळ, माझ्या डोक्याचा भाग, मागचा टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल झालेले आहेत. माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव जाणीवपूर्वक शिथिल झालेला आहे. आता माझे लक्ष माझ्या श्वासाकडे आहे. मी श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे आणि श्वास सोडताना ते हळूहळू जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना माझं पोट हळूहळू वर येत आहे आणि श्वास सोडताना ते हळूहळू जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. माझ्या श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध झालेली आहे. माझ्या विचारांची गती कमी झालेली आहे. मला खूप शांत वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. मी श्वास घेताना त्या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे आणि श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता मी सोडून देत आहे. मनोमन आपण स्वतःला एक धन्यवाद द्यायचा आहे की मी माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी योग साधनेचा सराव करत आहे, योग साधनाचा अभ्यास करत आहे. म्हणून स्वतःला एक धन्यवाद, एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्नाच्या स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधविरहित आणि व्याधीविरहित ठेवायचं आहे आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. मला या क्षणी प्रचंड आत्मविश्वास प्राप्त होत आहे आणि प्रचंड इच्छाशक्ती माझ्यात निर्माण होत आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करायचं, आद्य देवतेचं स्मरण आणि त्यांना वंदन. आणि ह्या आनंददायी अशा स्थितीतून आपण आता बाहेर येणार आहोत. आपला दिनक्रम पुन्हा एकदा आपल्याला सुरू करायचा आहे आणि त्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करायची आहे. दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हालचाल, मान सावकाश उजवीकडे आणि डावीकडे सावकाश फिरून घ्यायची. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि हलकासा खेच आळस द्यायचा आहे. आपण आजच्या दिवसासाठी सज्ज झालेलो आहोत. रिलॅक्स आणि सावकाश डाव्या कुशीला वळायचा आहे. डावा हात डोक्याखाली, उजवा हात आपल्या शरीरावर असेल, आपल्या पायावर असेल आणि हळूहळू उजव्या हाताच्या आधाराने
डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश, अगदी सावकाश, कुठलाही झटका न देता अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये. आणि शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे. समोर स्क्रीनवर शांती पाठ दिसत आहे, पण डोळे उघड्याची घाई न करता माझ्या मागोमाग आपण ही बोला. दोन्ही हात जोडून घेतलेले आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम, ओम पूर्णमद पूर्णमिदम, पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत आणि अधिदैविक, आध्यात्मिक आणि अधिभौतिक अशा तीनही तापांची शांती हो. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. करणार आहोत नमन मुद्रा. जोडलेले हात, कपाळ पूर्णपणे जमिनीवर, संपूर्ण शरणागत भाव, नतमस्तक. आजची साधना आपण ओमला समर्पित केली आहे. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सोडून दिलेला आहे. हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली, हस्तमैथुन, नेत्रस्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे, खाली. तिथून सुरुवात, तिथे शेवट. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचे. शनिवार रविवार आपल्याला सुट्टी असणार आहे. आता आपण भेटणार आहोत सोमवारी सकाळी 6 वाजता. हरिओम. जर कुणाला काही शंका असेल किंवा काही विचारायचं असेल तर विचारू शकता. कुणाला काही विचारायचं आहे का? विचारायचं असेल तर मला सांगा. माईक. काही विचारायचं आहे का कोणाला? काही समजलं नाही असं फक्त मला सांगा, म्हणजे मी अनम्यूट करेन तुम्हाला. हा, अनम्यूट मी केलंय सगळ्यांना, मला असं वाटतंय. आज जे नवीन साधक जॉईन झाले त्यांना काही जर शंका असतील तर कृपया विचारा. मी अनम्यूट केलंय सगळ्यांना. तर तुम्ही बोलू शकता. ओके. शंका नाहीये का कोणाला? चांगली गोष्ट आहे. समजतंय ना? घाई नाही ना झालीये? ओके. आज फक्त आपण काय काय केलं त्याचं फक्त एकदा नाव सांगा ना. अच्छा, आज आपण जास्त काही केलेलं नाहीये. थोडेसे लुजनिंग एक्सरसाइज केले आपण बैठक स्थितीमध्ये. म्हणजे आपल्या पायाचे ते जे लुजनिंग एक्सरसाइज आहेत ना, त्याची एक पीडीएफ आहे माझ्याकडे. मी ती तुम्हाला सगळ्यांना ग्रुपवरती पाठवणारच आहे. तर अजून थोडेसे ऍडमिशन चालू आहेत ना, म्हणून मग मी घाई नव्हती केली. मी तुम्हाला ती पीडीएफ, ज्या लुजनिंग एक्सरसाइज आपण करतो त्याची मी पीडीएफ तुम्हाला पाठवेल. आणि त्याच्यानंतर आज आपण स्वस्तिकासन केलं, आणि त्याच्यानंतर वज्रासन आपण केलं. स्वस्तिकासन यासाठी मी घेतलं कारण की प्रत्येकाला पद्मासन करणं जमत नाही. आपले गुडघे थोडेसे ताठर असतात, ते स्नायू थोडेसे ताठ असतात, म्हणून सुरुवातीला स्वस्तिकासन केलं आणि मग आपण वज्रासन केलं. आणि मला असं वाटतं दंडस्थितीमध्ये फक्त कटिचक्रासन, ते पण लुजनिंग एक्सरसाइज आहे. आसन आपण आज अशी महत्वाची अशी कुठलीच नाही, फक्त वज्रासन जे आहे हे महत्वाचं आहे, जे तुम्ही डेली तुमच्या साधनेमध्ये असू देत. जेवणानंतर आपण टीव्ही बघतो किंवा मोबाईल बघतो, तर त्याच्या ते बघत असताना जर वज्रासनामध्ये बसलात तर आपलं अन्नपचन चांगलं सुधारतं, आपला वेट लॉस होतो, ऍसिडिटीचा त्रास कमी होतो. त्यामुळे वज्रासन हे नेहमी असावं. आणि स्त्रियांसाठी तर ते लाभदायक आहेच, पण त्याचबरोबर ते पुरुषांसाठी सुद्धा तेवढंच महत्वपूर्ण आहे. आपण आज अशी जास्त अशी आसनं नाही घेतलीत. जर तुम्हाला थोडासा अभ्यास करायचा असेल, म्हणजे थोडासा अभ्यासाच्या दृष्टीने जर बघत असाल तर एक वही पेन जवळ ठेवत जा. आणि समजा एखादं आसन मी काही सांगितलं तर तुम्ही तिथे ते लिहून ठेवत जा, आणि नंतर तुम्ही मला पर्सनल वरती मला मेसेज टाकून माझ्याशी बोलू शकता. मग मी तुम्हाला अजून इन डिटेल जर माहिती हवी असेल
तर मी तुम्हाला सांगू शकते. काहीही म्हणजे असं विचार करू नका की मला फोन किंवा मेसेज कसा करायचा. कधीही काहीही डिफिकल्टी वाटली तर तुम्ही मला नक्की विचारा. ओके. हो, ठीक आहे, चालेल. हरिओम. चला, उद्या परवा आपल्याला सुट्टी आहे. हो हो. मॅडम मला ऍक्च्युली रेग्युलरली अटेंड करता नाही येणार. म्हणजे मला कामावरून यायलाच लेट होत. मग कधी झोपायचं. तर मला फक्त म्हणजे जस्ट रेग्युलर काय घेता ते ऍटलीस्ट रिव्हिजन पाठवलं तरी चालेल म्हणजे. अच्छा. आपल्याला या वर्गाची जी रेकॉर्डिंग आहे ना, हे सगळं मिळणार आहे. पण हा. फक्त ते आपण प्रत्येक दिवशी नाही पाठवत, ते आपण महिन्याच्या शेवटचा जो आपला वर्ग असतो त्या दिवशी पाठवतो. म्हणजे आता नाही रेकॉर्डिंग ठीक आहे पण सपोज आता काल मी मिस केलं. काल मला नाही जमलं उठायला. ओके मग ओके. काल काय झालं हे मला कळणार ऍक्च्युली. ऍटलीस्ट तुम्ही माझं म्हणजे क्लास झालेला आहे योगा अंबिका योग कुटीरचं मी कम्प्लीट केलेलं आहे. तर व्हेरी गुड. 100% आपण थोडाफार मला ते आयडिया येऊन जाईल काय करायचं. बरं, मग ठीक आहे. मग जेव्हा तुमचा कधी मिस होईल ना, तेव्हा तुम्ही मला एक मेसेज टाकत जा. मग मी तुम्हाला सांगत जाईल की आज आपण काय कुठली कुठली आसनं केली. आसनांची नावं तर तुम्हाला माहिती आहेत ना? हो हो. हा, मग थोडी ठीक. पद्धत वेगळी आहे पण हा. होऊन जाईल ते. आणि माझं कसं आहे, माझं थोडंसं भर जो आहे हा लुजनिंग कडे जास्त असतो. म्हणजे कुठलं पण आसन करण्याच्या आधी मी थोडंसं एक हं, कुठलं तरी सूक्ष्म व्यायाम घेते आणि त्याच्यामध्ये मला एक व्हेरिएशन द्यायला आवडतं. म्हणजे आता हं, आता हळूहळू ते पुढे पुढे येतील आणि आपण सगळेच जण नवीन असतो वर्गाच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे मग हं, स्टेप बाय स्टेप जावं लागतं. तर आता ते हं, लुजनिंगचं मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगू नाही शकत की मी कुठल्या प्रकारे घेतलं. आसन हं, मी तुम्हाला सांगू शकते की कशा हं, प्रकारे कुठलं आसन घेतलंय ते आणि त्याचं महत्व काय असेल ते. काल आपण हं, जास्त असं काही घेतलेलं नाहीये. काल फक्त इंट्रोडक्शनचा पार्ट होता आणि आपला वर्ग कशा प्रकारे आपण घेतो ते होतं. सूर्यनमस्कार आपण तिसऱ्या आठवड्यामध्ये घेतो. प्राणायामाला सुरुवात आपण पुढच्या 2-3 दिवसापासून करणार आहोत. सुरुवातीला आपण दीर्घ श्वसन, समान श्वसन घेणार, विभागीय श्वसन घेणार आणि मग आपण ऍक्च्युअल प्राणायामाला सुरुवात करणार. आता ही जी माहिती आहे हे मी प्रत्येक वेळेला म्हणजे पर्सनली तुम्हाला एवढं सगळं तर नाही सांगू शकत. पण ठीक आहे. आसनं सांगू शकते आणि अगदीच तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही जॉईन होत जा. काही हरकत नाहीये. ठीक पण आहे. मी प्रयत्न करेन लवकर पण इन केस कधी हा, नाही झालं तर. हो हो, नक्की. म्हणजे तुम्ही मला मेसेज करत जा, मग मी तुम्हाला सांगत जाईल की कुठलं काय घेतलं किंवा कशा प्रकारे घेतलं. आणि ओके. योगाची जी काही माहिती असेल किंवा ज्या काही इन्फॉर्मेशन आहेत, ओंकार साधना का करतो, हे सगळं मी ग्रुपवरती लिहून पाठवणार आहे. इथे मी जास्त वेळ घेणार नाही प्रत्येकाचा, कारण की त्याच्यामध्ये ओके. मग प्रॅक्टिकल फार कमी होतं. जर मी थिअरी जास्त ओके. सांगितली असली तर ते ग्रुपवरती मी पाठवत जाईल. ठीक ओके. आहे. तुम्हाला हायपर ऍसिडिटीचा त्रास आहे ना? सॉरी, ऍसिडिटीचा त्रास आहे. आणि हा ते ऍक्च्युली हायपर ऍसिडिटी झाल्यामुळे थोडं घाबरल्यासारखं वगैरे होतं. त्याच्यामुळे तो बीपी कधीतरी दाखवतं. ओके. पण डॉक्टर बोलतात ते स्ट्रेस आणि ऍसिडिटी ते सगळं एकत्र आल्यामुळेच होतं. म्हणजे ऍक्च्युअल असं. हा, हा? डिप्रेशनचं पण काहीतरी बोललात ना? काय काय? डिप्रेशनचं पण तुम्ही मला असं वाटतं एक टाकलं होतं. नाही नाही डिप्रेशनचं नाही. म्हणजे मला ते ऍक्च्युअली ऍसिडिटीचाच खूप त्रास झाला पण मला हायपर समजायचं नेमकं काय होतंय ते. हा हा हा, हायपर टेन्शन हा तुम्ही टाकलेलं होतं. ओके. हा हा. मग एक तो होतो कधीतरी म्हणजे मला ऍसिडिटी झालं तरी असं गरगरत वगैरे असं म्हणजे हा, चक्कर नाहीत पण असं वाटतं खूप फिरतंय मला असं. बरोबर ते होतं कधी आणि त्याच्यामुळे म्हणजे ज्यावेळी पूर्णपणे डकार येतं किंवा गॅस पास होतो त्यावेळी मग थोडंसं बरं वाटतं. बरोबर. मग त्यासाठी वज्रासन जे आता आपण आज बघितलं ना, ते अतिशय उपयुक्त हम्म, आहे. वज्रासन करत जा आणि थोडंसं हम्म, रिलॅक्सेशन म्हणजे आपल्याला प्राणायामाकडे तुम्हाला जरा जास्त भर द्यावा लागेल. म्हणजे हायपर हम्म, टेन्शन कमी होईल. हम्म. ठीक आहे. चालेल. चला, खूप खूप चालेल. धन्यवाद. हरिओम. आपण भेटणार आहोत थँक्यू. सोमवार सकाळी 6 वाजता. हरिओम. ओके. शुभ दिवस तुम्हा सगळ्यांना आणि हॅपी वीकेंड. धन्यवाद. थँक्यू. ठीक आहे, करते.